मनोज, तू सोबतच राहा. आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सर आहेत. मकरंद सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण बघत असू तर आज 29 महानगरपालिकांचं भवितव्य ठरतंय. एक राजकीय विश्लेषक म्हणून आपण कसं पाहता या मतमोजणीकडे आणि या काल जे एक्झिट पोल आलेले आहेत सर्व निवडणुकांसंदर्भातले, त्याबद्दल आपलं विश्लेषण? सुमारे 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे 2 पिढ्या राजकीय पक्षांच्या या निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वाभाविकच चित्र असं होतं की जिथे 100 जागा आहेत तिथे 500 उमेदवार इच्छुक होते. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार होती, यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे 2017ला जेवढे पक्ष होते त्यापेक्षा अधिक पक्ष, म्हणजे उदाहरणार्थ मूळ राष्ट्रवादी पक्ष, आता 2 राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट. त्याचप्रमाणे शिवसेनेचे 2 पक्ष, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे, हे 2 मुख्य पक्षांची विभागणी झाल्यानंतर ही निवडणूक होणार होती. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान विरोधक संपूर्णपणे एकत्र असं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं. नगरपालिका आणि आता झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या झाल्या होत्या, म्हणजे सत्ताधारी पक्षही एकमेकांच्या विरोधात लढत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी केवळ मतदारच गोंधळात पडले नव्हते, तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आपला उमेदवार आज कुठे आणि काल कुठे होता असं चित्र सगळीकडे निर्माण झालं होतं. त्यामुळे एका अर्थाने 9 वर्षानंतर झालेल्या निवडणुका, त्यामुळे त्याचा खूप मोठा हाईप होता. त्याचप्रमाणे ह्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे सर्वस्व आहे आणि आपलं राजकीय करिअर तिथूनच सुरुवात होतं. एका अर्थाने जर राजकारणात काही मिळवायचं असेल तर पहिला टप्पा हे तिकीट मिळवणं आणि जिंकून येणं, अशा प्रकारची जी भावना आहे, जी राजकीयदृष्ट्या बरोबर आहे, पण त्याचाही एक सगळा परिणाम या सगळ्या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान जाणवला. तिकीट वाटपापूर्वी आपल्याला जाणवला, तिकीट वाटपानंतरही झालेला. आणि प्रत्येक पक्षांची झालेली बंडाळी होती, नाराजी होती, त्याच्या सगळ्याचं कारण मूळ तिथेच होतं की आत्ता नाही तर कधी, म्हणजे आज जे उमेदवार 50ला आलेले आहेत, 50-55च्या दरम्यान आहेत राजकीय पक्षांचे, त्यांना असं वाटतं की आपल्याला ही शेवटची संधी आहे आणि मग ती काही करून मिळवली पाहिजे. आणि मग ती काही करून मिळवण्याकरता पक्षाने अधिकृत तिकीट दिलं नाही तर आपल्या पक्षाकडून अन्य पक्षात जाणं, आणि अन्य पक्षातही आपली डाळ शिजली नाही तर अपक्ष उभं राहणं, या सगळ्याचा होता. आणि असं सगळं असल्यामुळे स्वाभाविकच प्रचाराचा रोग सुद्धा जो होता तो त्याच प्रमाणात राहिला. म्हणजे आवश्यकता होती की, याचा अर्थ काही सगळं नकारात्मक आहे असं नाहीये, पण प्रामुख्याने विकासावर चर्चा होणं अपेक्षित होतं. आणि विकास सुद्धा स्थानिक ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहेत तिथली शहरं डोळ्यासमोर ठेवून तिथल्या विकासाची चर्चा. आणि एकीकडे मोठा विकास, महाविकास जो अपेक्षित आहे, म्हणजे खूप मोठ्या सुधारणा झाल्या पाहिजे, पण तसंच त्याच प्रकारे त्या शहरांची जी आजची स्थिती आहे त्या स्थितीत काही बदल घडवण्यात आपण सहभागी होऊ शकू का? मला असं वाटतं की सगळेच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात आणि उमेदवार, मग ते पक्षाचे असो किंवा उमेदवार, काही प्रमाणात अशी सकारात्मक विकासाची चर्चा घडवण्यात कमी पडले. ती जर घडवून आणले असते, चित्र निर्माण केलं असतं, तर त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाला असता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला लोकसहभाग महत्वाचा आहे. तिथे अनेक वेळा पक्ष आणि चिन्हापेक्षा माझं ऐकणारा, मला उपलब्ध कोण, अधिक वेळ देणारा कोण, अखेरशी धावून येणारा कोण, या उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेला ज्या प्रकारचं चिन्ह पक्ष एका विशिष्ट भूमिकेतनं, वैचारिक बांधिलकीतनं उमेदवार बघितला जातो, त्याच्या तुलनेत स्थानिक जर स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात. हा जर सगळा मुद्दा लक्षात घेऊन जर आपण खरं म्हणजे अधिक प्रमाणात स्थानिक विकासाची चर्चा आणि त्यातून मतदानाच्या प्रक्रियेतला लोकसहभाग जर वाढवू शकलो असतो तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. आता काल एक्झिट पोल आलेले आहेत आणि 10 वाजता एक्झॅक्ट पोल येणार आहे. काल एक्झिट पोल ज्यांना सुखावं होते ते आनंदात आहेत आणि ज्यांच्याकरता ते सोयीचे नव्हते त्यांनी त्या एक्झिट पोलवर थांबा, पहा किंवा थोडीशी निराशा व्यक्त केलेली आहे. हा मनुष्य स्वभाव आहे, तो कोणाला चुकलेला नाहीये. 10 नंतर येणाऱ्या निकालाच्या आधारे सगळेच राजकीय पक्ष आता व्यक्त होतील. अजून एक 3-4 तासाचा फक्त अवधी राहिलेला आहे. तुम्ही जसं मगाशी तुमच्या निवेदनात म्हणाल की विजयाचा गुलाल कोण उधळणार आणि कोणाच्या डोळ्यात अश्रू होणार ते 10 नंतर ठरेल. पण मला असं वाटतं की परत एकदा कुठलीही निवडणूक जी असते ती एक प्रक्रिया ढवळून काढायची, लोकांमध्ये एक चर्चा घडवून आणण्याची एक संधी असते. कमी अधिक प्रमाणात एकूण राजकारणाचा वाढता प्रभाव, त्या राजकारणाच्या वाढत्या प्रभावाच्या मागे असलेलं अर्थकारण आणि ह्या निवडणुका म्हणजे पुढची आपली गुंतवणूक आहे अशी वाटण्याची मानसिकता, यातून नाही म्हटलं तरी या सगळ्यावर एक परिणाम होतोय असं दिसतं. चित्र निराश नसलं, आशा ठेवण्यासारखं असलं तरी सुद्धा
सर्वांनी मिळून, विशेषतः जे सगळे समाज घटक हो, आहेत हो, हो. आणि या संबंधित सगळ्या व्यक्ती आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन तातडीने सुधारणा केल्या नाही हा. तर ज्या नव्या पिढीविषयी आपण नकारात्मक चर्चा करतो, त्या नव्या पिढीला दोष देण्यात अर्थ नाहीये. त्या नव्या पिढीला या लोकशाही प्रक्रियेविषयी, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाविषयी जर एक उत्साह वाढवून घ्यायचा असेल तर या दुसऱ्या बाजूनी त्याचा विचार करण्याची वेळ किंवा नक्कीच. संधी या निवडणुकांनी दिलेली आहे. नक्कीच. मकरंद सर, तुम्ही आता जे विश्लेषण केलं ते अगदी खरं आहे, पण एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर विशेष करून आपण आता मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घेऊयात. मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात येत्या काळामध्ये की त्या अनाकलनीय होत्या. म्हणजे अनाकलनीय मी यासाठी म्हणतोय कारण भाजप आणि शिवसेनेची युती, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची युती झाली. आता हे महायुतीचं तगडं आव्हान हे ठाकरेंसमोर होतं, मवियासमोर होतं. आता काँग्रेस आपसुकच राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी तयार नव्हती. मग कुठेतरी भावाची साथ घेत उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं. या ठाकरे बंधूंचा इम्पॅक्ट या महायुतीच्या तगड्या आव्हानाला कितपत पेलू शकेल आणि या निवडणुकीमध्ये या दोन भावांना कितपत यश मिळू शकतं, आपला एक अंदाज? नाही, आता मी जसं म्हणतो की जर तरला काही कालावधी राहिलेला आहे. मुळातच ठाकरे बंधूंचा इम्पॅक्ट होता. म्हणजे आता असं आहे की तो नाकारायचा का तो स्वीकारायचा हा मुद्दा वेगळा आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंच्या लक्षात असं आलं की आपल्याही अस्तित्वाची, म्हणजे राजकीयदृष्ट्या अस्तित्वाची आणि आपलं जर केडर टिकून ठेवायचं असेल, आपली जर संघटना परत आपल्यासोबत ठेवायची असेल, अन्यथा या दोन्ही पक्षांचे निवडून येणारे निघून गेलेले आहेत. याचा अर्थ या दोघांकडे कार्यकर्ते नाहीयेत का, मतदार नाहीयेत का, असं नाहीये. खरं म्हणजे मूळ शिवसेना आणि आता 3 रूप आहेत. एक शिवसेना आहे, एक मनसे आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. तिन्ही पक्षांमुळेच आहे, एकच आहे. या तिघांच्याही केडरची मानसिकता एक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा पीळ, त्यांचा आग्रह, हट्ट हा सर्वाधिक आहे आणि त्यामुळे ती जर सगळं आपला पीळ टिकवायचा असेल, आपली पकड टिकवायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. दुसरं, कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे यांना असं वाटलं असेल की आपण जर एकत्र गेलो नाही तर आपण ज्या मुद्द्यावर उभं राहतोय मराठीपणाच्या, तर मराठी माणसाला आपणच दूर लोटलं आणि त्याला एकटं पाडलं, म्हणजे आपण यांच्याबरोबर. त्यामुळे कुठेतरी ती एक गिल्टही त्यांच्या मनात कदाचित असावा आणि त्यातनं म्हणजे या दोघांचं एकत्र येण्याची कारणं वेगवेगळी असणार. स्वाभाविक मराठी अस्मितेचा मुद्दा होता. मराठी अस्मितेचा, मराठी संवर्धनाचा मुद्दा असण्याकरता आग्रह हरकत नाहीये कोणाची, परंतु तो टोकाचा नसावा. कारण आपण जे नेहमी शब्द पटकन वापरतो परप्रांतीय, तर तसं नाहीये. ते अन्नप्रांतीय आहे, परभाषिक नाहीयेत, अन्य भाषिक आहेत. म्हणजे एकीकडे बाकी गोष्टींवर आपण एकत्र येतो, पण मग आपल्याच देशातल्या वेगवेगळ्या भागातली लोक वेगवेगळ्या कारणांनी इथे आले असतील तर त्यांच्याविषयी, म्हणजे त्यांचं इथलं वागणं, त्यांनी काय स्वीकारावं, स्वीकारू नये ह्याच्याविषयी चर्चा करणं स्वाभाविक आहे. पण टोकाची, द्वेषाची भावना निर्माण करण्याने होणारं राजकारण हे तात्कालिक राजकारण उपयोगी ठरेल. कदाचित मतं मिळतील, पण समाजाची वीण बिघडते. मला असं वाटतं की मुंबई महापालिकेच्या निकालातनं कोण जिंकणार, कोण हरणार, कोण दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर, हे बघताना मुंबईची म्हणून जी काही वीण आहे, सामाजिक वीण आहे, ती टिकतीये की नाही, का त्यात काही गडबड होणार आहे, याचाही विचार भविष्यात करावा लागेल. नक्कीच. मकरंद सर, तुम्ही सोबतच राहा. माझ्यासोबत आता विकास वैद्य, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. विकासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. सर, मला सांगा, आता तुम्ही सुद्धा या तुमच्या कारकिर्दीमध्ये या निवडणुकांचं वार्तांकन केलं असेल आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही काही घटना आणि गोष्टी जवळून पाहिल्या सुद्धा असतील. ही 2026 जी महानगरपालिकांची निवडणूक आहे, ही कितपत गेम चेंजर ठरू शकते येत्या काळामध्ये आणि इतर राजकीय पक्षांवरती, म्हणजे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवरती याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो? नाही, एक बघा तुम्ही की मागच्या 10 वर्षामध्ये आपण 2014 पासून जर विचार केला तर किंवा नंतर विशेषतः 2019 नंतर आपण जर याचा विचार केला तर भाजपाने एक सूत्र हातात घेतलेलं आहे की कुठल्याही निवडणुका हारायच्या नाहीत. आणि एक सर्वात महत्वाचा भाग जो आपल्या राज्याच्या राजकारणात एक पाहायला मिळेल ते म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे आपल्या सेनेसोबत काँग्रेसला जॉईन झाले आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. मध्यंतरीच्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. तर भाजपा शिवसेना हे जे एक युती होती ती जेव्हा ज्या क्षणी तुटली 2019 मध्ये, मला वाटतं आपल्याकडे त्याच वेळेला एक राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली आणि एका जिद्दीने भाजपा प्रत्येक निवडणुकीत जिंकायचं जी आहे आणि जी उतरली. आपल्या मध्यंतरीच्या नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका आपण बघितल्या असतील की ज्या याच्यामध्ये त्यांना अभूतपूर्व यश मिळालं आणि महापालिकेत देखील फडणवीसांनी प्रत्येक मुलाखतीत सांगितलं की 29च्या 29 महापालिका या आम्ही जिंकू.
आणि सर्वात महत्वाचा जो निकाल आहे, ज्याकडे सगळ्यांचं डोळे लागलेले आहेत, ते म्हणजे बीएमसी. हम्म, हम्म, बीएमसी मध्ये म्हणजे अगदी ठाकरे ब्रँड आता संपणार का, किंवा शिवसेना संपणार का, आणि मग शिवसेना आणि मनसे यांचं एकत्रीकरण, यांची एकत्रित युती होणं, दोन्ही भाऊ एकत्र येणं, याचा खूप मोठा गाजावाजा हा मीडिया आणि लोकांनी देखील मोठ्या उत्सुकतेने पाहिला. कारण एक आपण निश्चितपणे गोष्ट मानली पाहिजे की मराठी माणसाचं जे काही अस्तित्व आहे, मराठी माणसाचा स्वाभिमान हा शिवसेनेला आहे. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मराठी माणसाचं सगळं मन आणि त्याचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला, ते कोणीही कधीही विसरू शकणार नाही. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये जे परप्रांतीयांचे लोंढे येत होते, हम्म. तर ते अजूनही लोक विसरले नाहीत. ठाकरे ब्रँड आहे की नाही तो संपला काय, जे काय असतील त्याबद्दलची जे काही वक्तव्य होत असतील, पण मला वाटतं ह्या ज्या महापालिका निवडणुका आहे, म्हणजे असेंब्लीच्या निवडणुकानंतर जी सुरुवात झाली, याचा एक फार मोठा राजकीय परिणाम, म्हणजे आता ज्या पद्धतीने एक्झिट पोल्स आलेले आहे, हे तर निश्चित आहे की भाजपा सेना मुंबई महापालिकेमध्ये सत्तेवर येणार, यात काही दुमत नाही आहे. एक्झिट पोल मधल्या काही सीट्स कमी जास्त होतील, पण याचं फार मोठा परिणाम म्हणजे जे साधारणपणे राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक पक्ष नकोतच अशी जी भूमिका घेतली होती. कारण बीएमसीच्या इलेक्शनमध्ये जर हे झालं, ठाकरे जर निवडून नाही आले, तर निश्चितपणे भाजपाचं अगदी एक खांबी नेतृत्व या राज्यामध्ये निर्माण होईल. आणि त्याचा जो दुर्गामी परिणाम आहे, कारण निश्चितपणे सत्ता ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे हळूहळू सगळे कार्यकर्ते, नेते हे आकृष्ट होतात. आपण हे गेल्या काही काळात पाहिलेलं आहे की इनकमिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपामध्ये झालेलं आहे. म्हणजे आता एक कॉमन मॅन हाही विचार करतोय की काँग्रेस या राज्य काही तांत्रिक कारणामुळे विकास सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी पुन्हा एकदा मकरंद सर तुमच्याकडे येणार आहे. विकास सरांनी जे आता मुद्दे डिस्क्राईब केले त्या विश्लेषणावरती त्यांनी असं सांगितलं की जो काही एक्झिट पोल काल जो आपल्याकडे आला त्यातल्या 1-2 जागांमध्ये काहीतरी याचा फक्त परिणाम होऊ शकतो. इतर ज्या जागा आहेत त्या आपल्याला म्हणजे अर्थातच जो काही एक्झिट पोल आहे त्यानुसार हा निकाल लागू शकतो. आपण कसं पाहता या विश्लेषणाकडे? नाही, मी नेहमी असं म्हणतो की एक्झिट पोल आणि एक्झॅक्ट पोल या दोन्हीमध्ये अंतर असतं. आणि काही वेळा एक्झिट पोल चुकलेले आहेत, ते आपण अनुभवलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, विधानसभेत पण तो वेगळ्या प्रकारे अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे ज्या निवडणुकांचे निकाल आपल्या हातात आता 3 तासांनी येणार आहेत, 3-4 तासांनी, आणि ज्याचं आपण अधिक चांगलं विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे त्या एक्झिट पोलच्या पलीकडचं जे काही आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की 29 महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेची लढत ही अधिक चर्चेतली आहे आणि अधिक केंद्रबिंदू झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की देशाची राजधानी आहे आणि दीर्घकाळ मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. ती शिवसेनेची सत्ता जाणार आणि परत एकदा नुसतं शिवसेनेची सत्ता जाणार आणि भाजपा महायुतीची सत्ता येणार का, हा मुद्दा नाहीये. तर एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसची कधी काळी मुंबई महापालिकेत सत्ता होती, आता परत एक राष्ट्रीय पक्षाच्या हातात देशाची आर्थिक राजधानी जाणार का, हा चर्चेचा खरं म्हणजे अधिक मुद्दा किंवा संदर्भाचा मुद्दा असू शकतो. त्यातलं कारण असं आहे की आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, मुंबई महापालिकेत जर भारतीय जनता पार्टीनी 90-95 पेक्षा अधिक जागा मिळवून आपला महापौर बसवला, तर त्याचा एक संदेश जो आहे तो राष्ट्रीय पातळीवर जाईल. देशाच्या आर्थिक राजधानीत एका राष्ट्रीय पक्षाची सत्ता, ज्या पक्षाचं सरकार केंद्रातही आहे आणि राज्यात आहे, त्यामुळे त्याचे भारतीय जनता पार्टीला त्याचे राजकीय फायदे किती होतील हा स्वतंत्र मुद्दा आहे. पण याही एक त्याचा सगळ्याचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे झालं काय की उरलेल्या 28 महापालिका तुलनेत कमी चर्चेत राहिल्या आणि 29वी जी महापालिका आहे म्हणजे मुंबई महापालिका ती अधिक राहिली. आता भारतीय जनता पार्टीच्या एकूण त्या सगळ्या निवडणुकीच्या धोरणाचा तोही एक भाग होता का, किंवा त्यांना ते सोयीस्कर ठरणार आहे का, अशा प्रकारे एक महापालिका अधिक चर्चेत ठेवून अन्यत्र प्रचार करण्याला त्यांची जी काही यंत्रणा होती ती, त्यामुळे तेही बघावं लागेल. त्या सगळ्याच परिणाम आता एक्झिट पोल ते एक्झॅक्ट पोल मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. नक्कीच. विकास सर, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा होता की सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. कारण या महानगरपालिकेचा जर एकंदरीत अभ्यास करायचा झाला तर सर्वात आर्थिक उलथापालथ या महानगरपालिकेमध्ये होते, कारण आर्थिक राजधानी ही देशाची आहे.
यासाठी, कारण ठाकरेंची सत्ता या महानगरपालिकेमध्ये अबाधित राहिलेली होती. गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे याच्या आधी सुद्धा काँग्रेसची सुद्धा सत्ता राहिली असेल, आणि आता ही सत्ता उलथवून लावण्याचा आणि ठाकरेंचा पराभव करण्याचा हा एक प्रकारे चंग महायुतीच्या नेत्यांनी हा बांधलेला होता. कितपत यश मिळू शकतं याला? नाही, मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही मुंबई महापालिकेविषयी, हो, मी मुंबई महानगरपालिकेविषयी बोलतोय. नाही, मुंबई महापालिकेमध्ये बघा की दोन ठाकरे जे एकत्र आले, मी मगाशी जॉईन झालो तेव्हा मकरंजी म्हणत होते, या दोन्ही ठाकरेंना म्हणजे त्यांनी अपॉर्च्युनिस्ट हा शब्द वापरला नाही, पण मला असं वाटतं की हे दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं हे मुळात त्यांना पर्याय नव्हता राहिलेला. बरं. कारण राज ठाकरे हे मागच्या काही वर्षांमध्ये फार निवडणुकीमध्ये म्हणजे मनसेचा सहभाग राहिला नाही, आणि तो निवडणुकांमध्ये जर सहभाग राहिला नाही एखाद्या पक्षाचा, त्या पक्षाचं लवकर त्यांचं जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्या पक्षाचं मूल्य आणि एकूण त्याचा कनेक्ट लोकांशी कमी होतो. मनसेमध्ये राज ठाकरेंच्या पलीकडे म्हणजे इलेक्टिव्ह मटेरियल किती आहे त्यांच्या उमेदवारांमध्ये, हा एक महत्वाचा भाग आहे. उद्धव ठाकरे काही प्रमाणामध्ये त्यांची सेना त्यामध्ये म्हणजे ते निवडणुका लढत राहिले, त्याच्यामुळे त्यांचा ती जमेची बाजू आहे. पण त्यांचे दोन जे तुकडे झाले, शिंदे सेना त्या पॉवरमध्ये गेली, तर निश्चितपणे सत्तेच्या बाजूला लोकांची जास्त जवळीक असते किंवा लोक तिकडे लवकर जातात, कारण त्यांच्या कामांचा संदर्भ त्याच्यामध्ये असतो. तर मला असं वाटतं की पुन्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेशिवाय मुंबईमध्ये पर्याय नाही, आणि त्याच्यामुळेच भाजपने देखील शिंदे सेनेला बऱ्यापैकी तिथे वेटेज दिलं सीट देताना. त्याच्यामुळे भाजपाला शिंदे सेनेला सोबतच घेऊन तिथे यायचं आहे. पण जो काही एकूण अंदाज आहे, एक सर्वात महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की भाजपा हे नेहमी म्हणतं की आम्ही 24/7 इलेक्शन मोडमध्ये असतो. त्याच्यामुळे भाजपाची जी निवडणुकीची जी तयारी होती महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये, ती तयारी आपल्याला ती तयारी त्यांना निश्चितपणे विजयाचा मार्ग त्यांचा मोकळा करून देईल. आणि दुसरं म्हणजे प्रभाग सिस्टीम, 4 वॉर्डांचा जो प्रभागाचा जी पद्धती जी आहे, म्हणजे ज्यासाठी भाजपा वाट पाहत होती, आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याचा निर्णय दिल्यानंतर ती 4 वॉर्डांचा प्रभाग जे आहे, तर ती नेहमी एक बघा की भाजपा हा आपल्या पक्षाला घेऊन पुढे जातो. म्हणजे जसं 4 वॉर्डामध्ये समजा 4 उमेदवार असतील, तर त्या 4 उमेदवारांच्या नावांपेक्षा हे 4 ठिकाणी आहे, हे 4 उमेदवार आहे, इथे कमळ आहे. तर मला वाटतं ही जी त्यांची आहे, आणि मागच्या 1 वर्षापासून ते प्रयत्न करत होते, उमेदवार बदलणं न बदलणं हा भाग वेगळा आहे, त्याच्यामुळे ती जी तयारी होती, त्यांचं जे पोल मॅनेजमेंट होतं, लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची पद्धत ज्या पद्धतीने त्यांनी अंगीकारली होती, जी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलं असेल की ती अंगीकारली होती. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे परिवारातल्या ज्या 36 संघटना आहे, RSS पासून आपल्याला बरेच नावं इथे घेता येतील, तर हे सगळे लोक त्यामध्ये कामी लागले होते. म्हणजे अंतर्गत प्रचार, बाहेर जो आपल्याला प्रचार दिसत होता तो वेगळा होता, पण अंतर्गत प्रचार घराघरांमध्ये जाऊन त्या लोकांनी भाजपाने आतापर्यंत काय काय कामं केलेली आहे. जसं मध्यंतरीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही, आणि मुंबईमध्ये नवी मुंबई असो, मराठी माणसांना घर देण्याचा बाब असो, हे कधीच ठाकरेंनी केलं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की पोल मॅनेजमेंट जे आहे, भाषणांचं जाऊ द्या, पण पोल मॅनेजमेंट जे आहे की लोकांपर्यंत जो कनेक्ट एस्टॅब्लिश करणं, म्हणजे अगदी तुम्हाला वोटर कार्ड मिळालं का, तुम्हाला तुमचा वोटर नंबर आलेला आहे का, आणि त्यांच्याकडे मशीन जाऊन ते काढून देणं, या प्रकारचे जे सगळे, किंवा चौपाल सभा वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या होत्या, आणि त्यांनी निवडणुकी आधी ज्याला आपण म्हणतो की एक अगदी मायन्यूट जे पोल मॅनेजमेंट असतं ते केल्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की भाजपा सेना यावेळेस मुंबई महापालिकेवर निश्चितपणे त्यांचा झेंडा फडकवणार. नक्कीच. मी आता मकरंद सर तुमच्याकडे येतोय. आपण जर बघितलं असेल तर
इतर महानगरपालिकांचा सुद्धा अभ्यास करायचा झाला तर प्रत्येक जण आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई व्यवस्थितपणे हाताळत होता. जसं आता विकास सरांनी सांगितलं की भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही 24 तास इलेक्शनच्याच मोडमध्ये असतो. याचा कितपत या ताकदीचा फायदा ठरू शकतो येत्या काळामध्ये? कारण अनेक योजना सुद्धा आणल्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक काही आश्वासनं असतील किंवा योजनांची अपकमिंग योजनांची माहिती असेल ती जी मतदारांपर्यंत पोहोचवली जात होती. याचा कितपत इम्पॅक्ट या निवडणुकांवरती पडू शकतो? असं आहे की एकूण तुमची संघटनात्मक स्थिती, संघटनात्मक यंत्रणा आणि त्या संघटनात्मक यंत्रणेला तुमच्या राजकीय कौशल्याची जोड ही जर असेल तर निवडणुकांचे निकाल तुम्हाला जसे हवे तसे येऊ शकतात. असं एक साधारणपणे चित्र आपल्याकडे राहिलेलं आहे. आणि हे तर खरंच आहे की 2014 पासून सातत्याने म्हणजे 2014ची लोकसभा जिंकल्यानंतर एकूण भारतीय जनता पार्टीने आपल्या संघटनात्मक कामात ज्या काही पद्धती नव्या विकसित केलेल्या आहेत त्यात निवडणूक, कारण असं आहे की तुम्ही राजकीय पक्ष आहात म्हणजे आणि राजकीय पक्ष असाल तर तुमचं यशापयश ठरतं हे तुम्ही जागा जिंकताय की नाही त्याच्यावर आहे. आपली लोकशाही जी व्यवस्था आहे त्यात लोकसंख्ये म्हणजे डोक्यांना महत्व आहे. किती आमदार नगरसेवक निवडून आले त्याच्यावर तुमचा मुख्यमंत्री, महापौर, नगराध्यक्ष म्हणजे आता नगराध्यक्षाची निवड डायरेक्ट होते तो मुद्दा सोडून देऊ, हे सगळं ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्याकरता जे जे काही करावं लागतं ते केवळ मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या आधी 15 दिवस करून उपयोग नाही, तर ते सातत्याने केलं पाहिजे. त्याकरता कार्यकर्त्यांच्या मानसिकतेतला बदल भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेला आहे. त्यामुळे सातत्याने केंद्राच्या आणि प्रांताच्या स्तरावर भाजपाच्या राज्याच्या स्तरावर ते कार्यक्रम संघटनेला देणं आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचल्याशिवाय पर्याय नाही हे सतत बिंबवत जाणं या सगळ्याचा एक परिणाम असतो. आता असं सगळं केल्याने 100% यश सगळीकडे मिळतं असं नाही. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या क्षमता, त्या ठिकाणच्या संघटनेच्या काही मर्यादा असतात, काही त्यांचं आणखीन एक काही वेगळेपण असतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम भारतीय जनता पार्टी जिंकते असा संदेश 2014 पासून जातोय. आणि जिंकणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, काम करणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, सतत समोर येणाऱ्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, जो अधिक विश्वासार्ह वाटतो अशा पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे. अशी एक मानसिकता भारतीय जनता पार्टीने आपल्या मतदारांची केलेली आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचं एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. एक पारंपरिक मतदार आहे जो दीर्घकाळ भारतीय जनता पार्टी बघणार आणि 2014 पासून एक नव मतदार जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण प्रभावामुळे किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे निर्माण झालेला आहे. असा टप्प्याटप्प्याने जो मिळालेला मतदार आहे तो टिकवणं हे कुठल्याही राजकीय पक्षासमोर आव्हान असतं. ते भाजप आव्हान मानतो, त्या आव्हानाला संधी मानून तो आपली पक्षाची यंत्रणा राबवतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या यशात दिसतो असं आपण म्हणू शकतो. सर, पण इतर महानगरपालिकांचं चित्र काय असू शकतं एकंदरीत या सगळ्या याच्यावरून? नाही, असं आहे की जर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं ऐकली असतील तर त्यांनी काही महापालिका सोडल्या तर आम्ही बहुतेक महापालिका जिंकतोय असं म्हटलेलंच होतं. आता कालच्या एक्झिट पोल नुसार पिंपरी चिंचवड आणि पुण्यातही भारतीय जनता पार्टीचं यश उल्लेखनीय राहील असं चित्र दिसतंय. त्यामुळे विदर्भात भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 राहील असं प्रचारापासून आजपर्यंत आपल्याला जाणवतंय. अपवाद काही महानगरपालिकांचा वगळता भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सुस्थितीत, केवळ सुस्थितीत नाही तर महापौर बसवण्याच्या स्थितीत निश्चितपणे जाऊ शकतं. आणि हे निश्चित आहे की हे दोन पक्ष एकत्र आणि तिसरा पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी वेगळी असं जरी असलं तरी निकालानंतर ते संदर्भ राजकीय बदलतात आणि परत एकदा आपण जर तिघं सत्तेत एकत्र असू राज्याच्या आणि खाली आपण आताही वेगळे झालो तर त्याचं चित्र वेगळं दिसेल याची कल्पना, याची जाण या तिघांनाही असल्यामुळे निकाल लागल्यानंतरच्या आघाड्या, युत्या निश्चितपणे वेगळ्या दिसतील आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू भारतीय जनता पार्टी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करते. तो तसा आता राहिलेलाही आहे. त्यामुळे हा निवडणुकीचे निकाल 29 महापालिका निवडणुकीचे निकाल हे भारतीय जनता पार्टीचे या निवडणुकीचे जे नेते आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन अधिक वाढवणारं, त्यांचा टीआरपी वाढवणारं ठरेल. ते केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर अनुकूल निकाल हे देवेंद्र फडणवीस यांचं एकूण राष्ट्रीय राजकारणातलं स्थान सुद्धा मजबूत करतील. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी एका अर्थाने एक हाती केला. तो केवळ मैदानात केला असं नाहीये, तो धोरण ठरवण्यापासून, नियोजन करण्यापासून प्रत्येक गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी जे विशेष लक्ष दिलेलं आहे, काटेकोरपणाने जे नियोजन केलेलं आहे त्याचा परिणाम आणि त्यात त्यांनी एक स्वतःची विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. आपण ह्या आत्ताच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांपेक्षा वेगळे आहोत असं त्यांनी प्रतिमा त्यांची उभी आहे ती काही प्रमाणात मतदारांनी स्वीकारलेली आहे. आता ही स्वीकारलेली
प्रतिमा जी आहे ती आजकालच्या मतदानातनं व्यक्त होणार का, इतकाच खरं म्हणजे मुद्दा राहिलेला आहे. नक्कीच. दोघांकडे मी पुन्हा एकदा येणार आहे, मात्र एक बातमी आलेली आहे. जय महाराष्ट्रचा महापोल सध्या आलेला आहे. महायुतीला 125 ते 130 जागांचा अंदाज आहे, तर मवियाला 64 ते 69 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. इतर पक्षांना 24 ते 28 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ठाकरेंच्या हातून 25 वर्षांनंतर पालिका जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे हा मुंबई महानगरपालिकेचा एक्झिट पोल आपण पाहतोय. जेव्हीसीच्या संस्थेद्वारे महायुतीला 107 ते 122, मवियाला 68 ते 83, इतर 12 ते 16. ऍक्सिस संस्थेनुसार 131, 151 महायुतीला जागा मिळू शकतात, तर मवियाला 58 ते 83 जागा मिळू शकतात. तर टाइम्स नुसार 142 महायुती, मविया 58, इतर 27. डीबी रिसर्च 107, 122 महायुतीला, मवियाला 68 ते 83, इतर 19 ते 40. जनमत 121 महायुतीला, मवियाला 62 आणि इतर 27. आणि मी याच पोलला धरून विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार आहेत सर, मी त्यांच्याकडे येणार आहे. विकास सर, आपण बघितला असेल आता हा पोल, जर बहुमताचा आकडा जर 117 दाखवण्यात येतोय की 127, मी जर चुकत नसेल तर या काय म्हणतात त्याला, या बहुमतापर्यंत जाण्यासाठी जर चित्र बदललं ऐन वेळेला, तर मग कारण काँग्रेस मनसे सोबत जाण्याला नकार आहे, तर मग हे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात का जर तशा जागा मुबलक प्रमाणात आल्या तर? काँग्रेसला घेऊ शकतील सोबत, म्हणजे मला शक्यता कमी वाटते. मला असं वाटतं की म्हणजे आता हा शेवटी कसं आहे की काय होऊ शकतं राजकारणामध्ये आपण या मागच्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे. पण मला असं वाटत नाही की मुळात काय झालेलं आहे की दोन भाग मला इथे सांगावेसे वाटतात की एकूणच राजकारणामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलवली आणि त्यांच्या एकूण शिवसेनेच्या भूमिका त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल खूप प्रचंड नाराजी आहे. आणि दुसरा भाग आपण लक्षात घेतला आहे की काँग्रेसनी एक 5 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला मागणी केली की लाडकी बहीणचा जो हप्ता आहे तो देण्यात येऊ नये. आणि आता कसं आहे की देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की वेळ पडली तर कोणाशी युती करू पण काँग्रेसशी करणार नाही. त्याच्यामुळे आता म्हणजे त्या परिस्थितीमध्ये नेमकं बहुमताचा आकडा, मुळात मला असं वाटतं की बहुमताचा आकडा किंवा अशी काही तडजोड करण्याची वेळ त्यांच्याकडे येणार नाही. भाजपा आणि शिंदे यांच्या दोघांच्याच माध्यमातून ते सत्ता निश्चितपणे स्थापन करतील. पण काँग्रेसची युती भाजपा करेल असं मला वाटत नाही. कारण काय आहे की काँग्रेस आणि भाजपा म्हणजे जो अमित शहानी संकल्प केलेला आहे की काँग्रेस मुक्त आम्हाला भारत करायचा आहे, तर त्या याच्यामध्ये त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते. कारण कदाचित अजित पवारांच्याही काही सीट्स येऊ शकतात. वेळ पडली तर शरद पवार आहेत, अजित पवार आहे, इतर छोटे पक्ष आहे, यांच्याशी कुठे हात मिळवणी करून ते करतील. पण काँग्रेसशी युती करतील असं मला वाटत नाही. काँग्रेसशी त्यांनी युती केली तर मग ते त्याचा फार मोठा जनक्षोभ उसळेल. कारण काँग्रेस आणि भाजपा हे आपण बघितलं असेल की अमरकंटक आणि आणखीन एका ठिकाणी 2 ठिकाणी जेव्हा काँग्रेसची युती केली तिथल्या स्थानिक नेत्यांनी त्यांनी तर त्याचा फार मोठा रोष म्हणजे लोकांनी त्याच्यावर फार आश्चर्य व्यक्त केलं आणि टीकाही केली भाजपावर. त्याच्यामुळे काँग्रेसची युती नाही करणार. नाही सर, मी भाजपा आणि काँग्रेसच्या युतीबद्दल नव्हता माझा प्रश्न. माझा प्रश्न होता मनसे, ठाकरे गट, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस. कारण मुंबईमध्ये हे राष्ट्रवादी पवार गट आणि मनसे आणि शिवसेना ठाकरेंची हे 3 जण एकत्र लढत आहेत. मग असं असेल तर जर मग इतर आणि काँग्रेसच्या धरून जागा जर बहुमतापर्यंत जर जायचा टक्का जर गाठायचा असेल, आकडा गाठायचा असेल, तर मग हे काँग्रेसला सोबत घेऊ शकतात का आणि काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ शकते का? सोबत घेऊ शकतात, निश्चितपणे घेऊ शकतात. काँग्रेसनी जरी या युतीच्या वेळा एक अट घातली होती की मनसे हा तुमच्या युतीचा पार्ट असेल, तुम्हाला ज्या काही सीट शेअरिंग मध्ये सीट मिळतील त्यातल्या जागा तुम्ही मनसेला द्या
अशी एक म्हणजे मनसेपासून दूर राहण्याची भूमिका जरी काँग्रेसने घेतली असती तरी आपण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने एकत्र आली होती त्याच्यामुळे मला वाटतं की त्या केसमध्ये हो 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 काँग्रेसला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे निश्चितपणे एकत्र येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. मी आता याच मुद्द्यांना धरून मी आता मकरंद सर तुमच्याकडे येतोय. सर, आपण बघितलं असेल तर आता या निवडणुकांमध्ये अनेकदा असा सुद्धा आरोप झाला की पैसे वाटले जात आहेत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होतीये. तर मग याचा कितपत फायदा या निवडणुकांमध्ये होईल आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये खरंच याचा इम्पॅक्ट पडू शकतो, मतांमध्ये बदल होऊ शकतो याच्यामध्ये? धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती ही काही चर्चा आजची नाहीये. त्याचं प्रमाण कदाचित आज वाढलं असेल. बर. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा येतो आणि दोन्ही पक्ष म्हणजे सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, जिंकणारा पक्ष, पराभूत होणारा पक्ष एकमेकांवर ह्याच मुद्द्याचा आरोप करत असतात. आपण काय लक्षात घेतलं पाहिजे की वास्तवाला तर सामोरं गेलं पाहिजे. फार आदर्श स्थितीत न जाता हे मान्य केलं पाहिजे की एकूण राजकारणावर आणि मतदानावर अर्थकारणाचा परिणाम पडलेला आहे. बर. हा परिणाम पडण्यामागचं कारण काय आहे? म्हणजे परत मी जे असं म्हणतोय की पुढचा कोणाला दोष देण्याचा नाहीये. जो एक अशी चर्चा करणारा मतदार आहे, सुजाण आहे, सुशिक्षित आहे, त्याला संविधानाविषयी कळकळ आहे, लोकशाहीची ज्याला चाड आहे, तो जितका चर्चेत सक्रिय असतो, चर्चेत पुढाकार घेतो, तो मतदानात किती सहभागी होतो, तो मतदानाकरता किती स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरतो, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला आपला जो पारंपरिक मतदार आहे तो त्या अर्थाने वैचारिक भूमिकेमुळे, आपल्या कामामुळे किंवा त्याच्या ज्या काही धोरणं आहेत त्याच्यामुळे आपल्याशी जोडला गेलेला आहे, असा मतदार 100% त्या अर्थाने मतदान करेल याची खात्री नसल्यामुळे असं आहे की या समाजातला वर्ग आहे, त्या वर्गालाही दोष देण्यात अर्थ नाहीये. त्याची एक मानसिकता आहे. तो म्हणतो अरे आज नाही तर कधीच नाही, आणि हे देणारे कोण आहेत? ते आमच्याच खिशातनं अप्रत्यक्ष काढून घेणार आहेत. तर मग ते मी का स्वीकारलं तर बदल काय? आता त्यामुळेच हा धनशक्तीचा जो मुद्दा आहे तो सगळ्या राजकीय पक्षांनी आणि एकूण प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. जे कोणी सामाजिक संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि असा जो अर्थकारणाचा मतदानावरचा जो प्रभाव आहे तो कमी करण्याकरता काही योजना करता येतील का? मतदानाच्या प्रक्रियेत अधिक काही पारदर्शकता आणता येईल का? आपण सगळे लोकशाही स्वीकारणारा म्हणजे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि दीर्घकाळ लोकशाही असणारे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती करता येणार नाही. म्हणजे मत द्या अशी जबरदस्ती करता येणार नाही. हे जरी करत तरी पण मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. याकरता जोपर्यंत प्रयत्न होणार नाही, टक्केवारी वाढणार नाही. आणि दुसरं, एकूण राजकीय पक्षांचा व्यवहारही जो काही आहे त्या व्यवहारातही जो काही किमान बदल जे अपेक्षित आहेत तोपर्यंत नाही. त्यामुळे दुष्टचक्र आहे, त्या दुष्टचक्रातून सुटका आज होईल असं चित्र दिसत नाही. नक्कीच. मकरंद सर आणि विकास सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. जरा राज्यामधले आपले प्रतिनिधी सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मराठवाड्यातून म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून माझा सहकारी विजय चिडे